IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमद्वारे आयोजित मूकनायक पत्रकार दिन, भारतीय संविधान अमृत महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला येणाऱ्या सर्व सन्मानित अतिथींना व महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक प्राचार्य अविनाश कुलकर्णी, डीन वीरा हायस्कूल ज्युनियर कॉलेज, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। गोव्यात पार पडलेल्या त्रिकोणी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र अंध क्रिकेट संघाला उपविजेतेपद। गोवा येथून बातमी। जानेवारी 14 कोरो ग्राउंड मासेल गोवा येथे 13 व जानेवारी 14 दरम्यान आयोजित त्रिकोणी अंध क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले। मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या 3 संघांदरम्यान झालेल्या या शृंखलेत गोवा संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून चॅम्पियन पदावर आपले नाव कोरले। महाराष्ट्र संघाच्या कामगिरीचा आढावा। महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारत गोवा संघासमोर 163 धावांचं सगळं आव्हान ठेवलं होतं, परंतु गोवा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांनी हे आव्हान केवळ 15 धावातच पूर्ण करीत विजय संपादन केला। साईनाथ गजलेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाने अप्रतिम कामगिरी केली। संघाचा उपकर्णधार अनिल एटी यांनी देखील आपली भूमिका चोख बजावली। प्रवीण करलुके यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवत मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला। याशिवाय महाराष्ट्र संघाचा गोलंदाज राहुल महाले याने उत्कृष्ट गोलंदाजी करत स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा मानाचा पुरस्कार जिंकला। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गोवा क्रिकेट असोसिएशन आणि सर्व आयोजकांचे कौतुक होत आहे। या स्पर्धेमुळे अंध क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळाले असून त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे। महाराष्ट्र अंध संघाच्या सर्व खेळाडूंनी माजी नगरसेवक दया शेट्टी, माजी आणि माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात अशी स्पर्धा भरवण्याची विनंती केली। या विनंतीला प्रतिसाद देत शेट्टी यांनी लवकरच ही स्पर्धा महाराष्ट्रात भरविण्यात सहकार्य करण्यात येईल असे नगरसेवक शेट्टी आणि माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांनी सांगितले। सर्व विजेत्या संघांचे आणि खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन नागरिक करीत आहेत। संतोष निर्भवने, IB7 न्यूज। नमस्कार सर, माझं नाव अनिल एटी आहे। महाराष्ट्र संघ आपला ब्लाइंडचा आणि महाराष्ट्र संघाचे कर्णधार साईनाथ गजलेकर। तर टोटल 13-14 तारखेला गोवा येथे ट्रँग्युलर सिरीज आयोजित करण्यात आली होती। तिथे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गोवा या 3 संघांनी पार्टिसिपेट केला होता। तिथून महाराष्ट्र संघाला हा उपविजेतेपद मिळालं। अवघ्या काही धावांनी महाराष्ट्र सरांचा पराजय झाला, परंतु महाराष्ट्र संघात उत्कृष्ट अशी फलंदाजी गोलंदाजी करणारे भरपूर प्लेयर होते, जे राहुल महाले, प्रवीण करलुके, साईनाथ गजलेकर, मंगेश डाकोरे आणि स्वतः मी अनिल। उत्कृष्ट बॉलर पण होते आपल्याकडे, अभिजित शिरतोडे। आणि आशिया खेळमेळ्याच्या होतात 2 दिवसात फर्स्ट प्राईज मिळालं हे गोव्याला 21,000 आणि सेकंड प्राईज हे महाराष्ट्राला मिळालं 15,000। या स्पर्धेसाठी तुम्हाला पारितोषिक देण्यासाठी कोण आलं होतं? यासाठी गोवाचे जे क्रीडा मंत्री आहेत ते आले होते आणि कोणते एक पावसकर गोव्याचे पारितोषिक देण्यासाठी गोविंद सर हे क्रीडा मंत्री ते आले होते। फायनल तर 20 ओव्हरची झाली होती सर। त्यामध्ये आम्ही प्रथम फलंदाजी करून 163 धावांचं लक्ष्य गोव्यापुढे ठेवलं होतं आम्ही। त्यामध्ये गोवा संघानं 15 ओव्हरामध्ये ते पूर्ण केलं सर।